आज मी छोटासा व्लॉग बनवणार आहे अँड ही माझी गणपती हॉलिडेजची बुक आहे आणि ही मी कशी डेकोरेट केलेली आहे ते मी दाखवणार आहे ह्याच्यात. सो फर्स्ट आहे इंडेक्स. इथे आर्ट आहे, मॅथमॅटिक्स आहे, EVS 2, इंग्लिश, EVS 1 हे सगळे सब्जेक्ट टीचरने प्रोजेक्ट दिलेले आहेत अँड टीचरने मला वंडरफुल प्रेझेंटेशन अँड एक्सलंट वर्क असं पण टीचरने मला साईन दिलेली आहे. सो फ्रेंड्स, तुम्ही एक्सायटेड आहात ना बुकमध्ये बघण्यासाठी? कारण इथेच तर टीचरने वंडरफुल प्रेझेंटेशन दिले. तर बुकमध्ये काय असणार? सो आपण कधी पण कोणत्याही कामाची सुरुवात कशाने करतो? तर गणपती बाप्पा मोरया. मग पहिलं कोणतं असेल? लॉर्ड गणेशा. सो मी हे ड्रॉइंग काढलेलं आहे अँड फ्यू सेंटेन्सेस अबाउट लॉर्ड गणेशा असं पण लिहिलेले आहेत, थोडे सेंटेन्सेस. अँड देन सेकंड आहे माझा फेवरेट सब्जेक्ट मॅथ्स. टेबल्स दिलेले आहेत टीचरने अँड टेबल्स फ्रॉम 1 to 30 हे मी लिहिलेलं आहे. सो फर्स्ट पेजवर 12 पर्यंत टेबल, सेकंड पेजवर 24 पर्यंत लिहिले अँड मला थर्ड पेजवर जागा नाही पुरली म्हणून मी ते थर्ड पेजवर एक असं पेज चिटकवला आणि त्याच्यावर टेबल्स लिहिले अँड थोडासा असा फाटायला आला हा पेज. अँड नाव सेकंड इज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय. मग ह्याच्यात मी काढलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मागे एक फ्लॅग. सो अँड इथे मी लिहिलेले आहेत फ्यू सेंटेन्सेस, बट हे फ्यू सेंटेन्सेस नाहीत, खूप सारे सेंटेन्सेस आहेत मला माहिती आहे. सो हे मी लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजबद्दल. आणि थर्ड पिक्चर कोणता असेल तुम्हाला काय वाटतं? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? मग थर्ड पिक्चर आहे सावित्रीबाई फुलेंचं आणि हे आम्हाला ॲक्टिव्हिटी EVS 2 मध्ये दिलेली होती. हे शिवाजी महाराज पण आणि सावित्रीबाई पण. सो हे मी फ्यू सेंटेन्सेस लिहिलेले आहेत सावित्रीबाई फुलेचे. अँड नाव ही आहे इंग्लिशची ॲक्टिव्हिटी. सो इथे A to Z अँटोनियम्स अँड सायनोनियम्स लिहायचे होते. सो मी हे लिहिलेले आहेत वर्ड्स. इथे वर्ड्स लिहिलेत आणि ह्याचे सायनोनियम्स अँड अँटोनियम्स काय असतात ते मी इथे लिहिलेले आहेत. A to Z सांगितले होते म्हणून एवढं टेन्शन आलं होतं ना, तसंच शोधून 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 लिहिले एवढं सारं मी. आणि पुढचं आहे EVS 1 ची ॲक्टिव्हिटी. कधी पण जंक फूड खायचं नाही हा, हेल्दी फूडच खायचं. आणि इथे मी खूप म्हणजे इथे एक पीपल आहे आणि इथे एक पीपल आहे. ह्याच्यात हेल्दी फूड आणि ह्याच्यात जंक फूड. सो तुम्ही जंक फूड काय काय खाल्लेत ते मला कमेंटमध्ये सांगा. अँड ह्यर मी थोडेसे सेंटेन्सेस लिहिलेले आहेत. सो बाय फ्रेंड्स, लाईक अँड सबस्क्राईब द यूट्यूब चॅनल. बाय.